घरकुलाचा जिना कोसळून 14 वर्षीय नमीरा गंभीर जखमी, निकृष्ट बांधकामाचा बळी, मूर्तिजापुरात संतापाची लाट. मूर्तिजापूर शहरातील जुन्या घरकुल परिसरात निकृष्ट बांधकामाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून घरचा जिना कोसळून 14 वर्षीय नमीरा खान ही मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नमीरा खान ही आपल्या घरात नेहमीप्रमाणे काम करीत असताना अचानक घराचा जड जिना तिच्या अंगावर कोसळला. मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नमीराला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ही घरकुले 2010-11 दरम्यान उभारण्यात आली होती. मात्र अवघ्या काही वर्षातच इमारतींची अवस्था धोकादायक बनल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच त्यावेळच्या तपासण्या आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कागदोपत्री सर्व काही व्यवस्थित दाखवले जाते, पण प्रत्यक्षात आमचे जीव धोक्यात आहेत, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून इतर घरकुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. तसेच शहरातील सर्व धोकादायक घरकुलांची तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ही घटना केवळ अपघात नसून प्रशासकीय निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. इंडिया न्यूज R7 साठी उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी, मूर्तिजापूर.